महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। भगवान वाघमारे महापौर होणार, सलीम इनामदार। महानगरपालिकेच्या रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत दिसत असल्याने महापालिकेचे अनुभवी नेते तथा सर्व माजी नगरसेवकांच्या संपर्कात सदैव असणारे व मनमिळावू विकासाची धमक असल्याने शहराचा विकास भगवानराव वाघमारे महापौरच्या रूपाने करणार असल्याचे प्रतिपादन लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी व्यक्त केले। लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने भगवान वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भावी नगरसेवक मिनाज कादरी, हाफेज अब्दुल रशीद यांची उपस्थिती होती। सत्काराला उत्तर देताना भगवान वाघमारे यांनी परभणी शहरात विकासमय कार्य केल्याचे सांगून जनतेच्या व मित्रपरिवाराच्या सहाय्याने शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल। जाती धर्माच्या लोकांना मिळून मिसळून परभणी शहराचा विकास करण्यात येईल। बकाल झालेली परभणीची अवस्था, सर्व ठिकाणी धुळीचे साम्राज्य प्रशासक असल्याने सर्व शहरातील शौचालय बंद असल्याने नागरिकांची अडचण होत असून खड्डेमय रस्ते, विजेचा प्रश्न हे कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे संकेत दिले। महानगरपालिकेने प्रशासक काळात कोणताच कार्यक्रम न घेतल्याने प्रशासनाची व्यवस्था कोमात गेलेली आहे। त्याला नवसंजीवनी देऊन तिला पुनर्स्थापित करण्यात येईल। तसेच महापालिकेने 85 कोटी रुपये कर्ज ठेवलेले आहे। 85 कोटी रुपयाचा येणाऱ्या निवडणुकीत मुद्दा गाजणार असल्याचेही संकेत दिले आहेत। सलीम इनामदार यांनी माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला भक्कम मोठी साथ जनतेतून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आदरणीय भगवानजी वाघमारे साहेब, आमची खूप लोकश्रेय मित्र मंडळाची आणि जनतेची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाकडून परभणी महापालिकेचे महापौर पदरूपी पाहावे, कारण की विकास करण्याची धमक वाघमारे साहेबात किंवा काँग्रेस पक्षात आहे। त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे जे माजी आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सारखे व्यक्तिमत्व आणि इतर पक्षाचे लोक आणि महाविकास आघाडी त्यांच्या सातत्याने सोबत असल्यामुळे पुढील येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मला अशी 100% खात्री आहे की आदरणीय दादा हे महापौर होतात, कारण की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जामनाक्याची कमान महापालिकेतून कमी पैसे होते तर स्वतःचे खिशातून पैसे टाकून ती कमान उभी केली। बरेच ठिकाणची कमानी उभी केली, रस्ते केले, पाण्याचा प्रश्न त्यांनी व्यवस्थितपणे सोडला। आता काही लोक बदमाशीपणाने काही सांगतात, तो भाग वेगळा, कारण एका प्रकारे माणूस जेव्हा चांगलं काम करते त्याला 10 लोक नाव ठेवणारे असतातच, त्यापैकी काही घाबरायचे कारण नाही। आणि माझी ही लोकश्रेय मित्र मंडळाची टीम आणि मी दादाच्या सोबत पहिल्यापासूनच आहे आणि दादाचं चांगले काम पाहत आहे आणि इथून येणाऱ्या भविष्यात महापौर होतात अशी मी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करतो। महाराष्ट्र टुडे ब्युरो रिपोर्ट, परभणी।